फिलिप एक उदाहरण आहे. फिलिपाबरोबर तो बोलत आहे, परंतु फिलिपाच्या माध्यमातून आज आम्ही त्याच्या जागेवर आहोत. आज आम्ही फिलिप साहेब, जेवढे कोणी बिलीव्हर्स आहेत, आज आम्ही प्रत्येक जण फिलिप साहेब आहोत. तो फिलिप साहेब जो होता, फिलिप जो शिष्य होता, फिलिप जो परमेश्वराचा सेवक होता, परमेश्वराच्या निवडलेल्या 12 शिष्यापैकी किंवा आणखीन जे काही तुम्ही आणि मी देखील निवडलेलो आहोत, त्या 12 शिष्यांचंच नाही, परंतु तुम्ही आणि मी देखील परमेश्वराचे निवडलेले सेवक आहोत. परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देईल की तो फिलिपाला म्हणतोय, फिलिपा मी तुमच्या बरोबर. वाचूया पुन्हा एक वर. येशूने त्याला म्हटले, फिलिप्पा मी इतका काळ तुम्हा जवळ. याचा अर्थ अनेक वचनी. फिलिपाला एकट्याला तो संबोधित नाही, एकट्या फिलिपाला तो टार्गेट करत नाही, एकट्या सेवकाला तो मार्गदर्शन करत नाही. फिलिपाला म्हणताय की तुम्हा जवळ, म्हणजे फिलिपा आणि त्याचे सहकारी, मित्र, परिवार, टीम, विश्वासणारे भाऊ बहीण, देवाचे सेवक सेविका किंवा शिष्यगण, या प्रत्येकाला तो सांगत आहे की मी इतका काळ तुम्हा बरोबर असताना. आता प्रभू येशू ख्रिस्त डायरेक्टली देह धारण करून आल्यानंतर मानव शरीराने त्या शिष्यांबरोबर होता. शिष्यांना त्याने निवडलं, शिष्यांना त्याने पाचारण केलं, शिष्यांना त्याने बोलवलं, शिष्यांना त्याने हुडकून काढलं, शिष्यांना त्याने चेक केलं, शिष्यांना गाळण पद्धतीत गाळून 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 12 जण राहिले. आम्हाला रेफरन्स मिळतो एका ठिकाणी 70 शिष्यांचा, 72 शिष्यांचा आणि 12 शिष्यांचा. म्हणजे काय झालेलं आहे की देवाने लोक अनेक निवडले, परंतु प्रमुख जे आहे ते 12 शिष्य. आणि या 12 शिष्यामध्ये त्याच्यानंतर आम्ही पाहतो की अनेक लोक होते की ते शिष्य होते, परंतु ते गपचूप होते, छुपे रुस्तम, आतले आत, तुम लढो हम कपडे सांभाळते. परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त गुप्त शिष्य होते याचे काही, आणि त्याचा प्रत्यय आम्हाला पाहायला मिळतं. आपला विषय आहे काळ, वेळ, समय. आणि या समयामध्ये आम्हाला काही गोष्टी शिकायच्या आहेत. या समयामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर त्या वधस्तंभावरून काढण्याचा टायमिंग होता, त्याला कबरेत ठेवण्याचा टायमिंग होता, त्यावेळेस ते ठिकाणाचं किंवा ते शरीर मागण्याचं काम एका गुप्त शिष्याने केलेलं आहे. 12 शिष्याची तर 5वर धारण झालती हो. 12 शिष्यापैकी बरेच जण पळून गेले. 12 प्रेषितापैकी जवळपास सगळ्याची दानादिन झाली. लांडगा आलं ना, अख्खे कोकरं आहे ना इकडे तिकडे करून टाकले. एक कोकरू डासळलं, पण त्यांनी एक पाळक साहेबांना डासळलं, एका याचकाला डासळलं, एका संदेष्टाला डासळलं, एका शिष्याला डासळलं. तो म्हणजे यहुदा इस्करियोत. आज देखील या जगामध्ये जीवन जगत असताना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये जर कदाचित गरिबी, दुःख, समस्या, चिंता, काळज्या, आमची निंदा, नालस्य होत आहे, आणि त्या टायमिंगला दुष्ट सैतान काय करत आहे, ज्यावेळेस तो अटॅक करत आहे त्यावेळेस एखादा अर्धा मेंढरू त्याच्या तावडीत सापडतच, एखाद्या अर्धे पाळक साहेब त्यांच्या तावडीत सापडतातच, एखादे अर्धे याजक साहेब त्यांच्या तावडीत सापडतात. म्हणजे जसं यहुदा इस्करियोत साहेब सापडले ना, तसेच आताच्या सध्याचे पाळक साहेब देखील त्या दुष्टाच्या हातामध्ये सापडतात, त्या वेळेमध्ये सापडतात, त्या काळामध्ये सापडतात, त्या समयामध्ये सापडतात. का तर ते सुरक्षित नाहीत, का तर त्यांनी वेळेचा उपयोग केला नाही, का तर त्यांनी ती गोष्ट जाणून घेतली नाही, का तर त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण केलं नाही, का तर त्यांनी जीवनामध्ये मी आत्मिक फ्लो मध्ये वाहत आहे की जगातल्या फ्लो मध्ये वाहत आहे याची तपासणी केलेली नाही. अशा प्रकारे तो फिलिपाला म्हणतो, फिलिपा मी तुम्हा बरोबर बराच काळ होतो. साधारणतः परमेश्वराने 3.5 वर्ष भूतलावर काम केलं असं बायबलचं वचन सांगतंय, किंवा अनेक लोक सांगतात प्रभू येशूचं कार्य. पण तुम्हाला सांगू द्या, जगाची उत्पत्ती पासून प्रभूचं कार्य चालू आहे. जगाच्या उत्पत्ती पासून, जगाच्या उत्पत्तीमध्येच देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आमच्या बरोबर आहे. यहोवा परमेश्वर आमच्या बरोबर आहे, पवित्र आत्मा आमच्या बरोबर आहे. फक्त त्याने काय केलं, काळानुसार, वेळेनुसार, समयानुसार, त्या कॅटेगरीनुसार यहोवा परमेश्वराने पहिल्या काळात काम केलं, दुसऱ्या काळामध्ये प्रभू येशूने काम केलं, तिसऱ्या काळामध्ये पवित्र आत्मा काम करतो, मधल्या काळामध्ये संदेष्टांनी काम केलं, आताच्या काळामध्ये पवित्र आत्मा काम करतो, आणि आता सध्याच्या काळामध्ये वचन काम करतंय. हे काम करण्याच्या पद्धतीसाठी काळ, वेळ, समय ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे त्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतंय. वाचूया पुन्हा एक वार.
येशूने त्याला म्हटले, फिलिप्पा, मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखीत नाहीस काय? हीच कंडिशन सेम टू सेम. अनेक दिवसापासून, अनेक वर्षापासून, अनेक 7 पिढ्यापासून प्रभू त्यांच्याबरोबर काम करतो. प्रभू तुमचं माझं संरक्षण करतो. प्रभूने तुम्हाला आणि मला तारण दिले. प्रभूने आम्हाला सुरक्षित ठेवलंय. प्रभूने आज आम्हाला चांगल्या प्रकारच्या कंडिशन मध्ये ठेवलंय. प्रभूने आणि लंगडे, लुळे, पांगळे, आंधळे, बांगडे किंवा अशी भीक मागणारी, फुडतूस झालेले, मुडतूस झालेले, वाया गेलेले, कचरकुंडी जवळ बसणारे, कचरकुंडीतलं घेऊन खाणारे, त्याची उपजीविका करणारे नाही, आम्हाला चांगल्या प्रकारचं दिलंय. म्हणजे याचा अर्थ परमेश्वर आमच्या जवळ आहे, परमेश्वर आमच्या बरोबर आहे, परमेश्वर आमच्या सानिध्यात आहे. आणि विशेष करून विश्वासणारे भाऊ आणि बहीण आणि आई वडील त्यांच्याबरोबर परमेश्वर आहे. आणि त्यातली त्यात खास विशेष करून आमचे आदरणीय पालक साहेब, आदरणीय याजक साहेब, आदरणीय फादर साहेब, आदरणीय गुरुजी साहेब, आदरणीय कोऑर्डिनेटर साहेब, आदरणीय सगळ्या प्रकारचे साहेब यांच्यात जवळच आहे. मग अशाच प्रकारे शिष्यांसमवेत देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त होता. त्यांच्या समोर त्यांनी चिन्ह केले, चमत्कार केले, बऱ्याचशा गोष्टी केल्या. यांनी त्या डोळ्यांनी पाहिल्या स्वतः, काही ऐकल्या, काही पाहिल्या, काही त्यांच्या समक्ष झाल्या. आणि एवढंच नाही होतं, त्यांच्या हातून देखील चिन्ह चमत्कार झाले. ते देखील आत्म्याने भरले, ते देखील सामर्थ्ययुक्त बनले. याचं ताजं उदाहरण आम्हाला त्या काळामध्ये, प्रभू येशूच्या काळामध्ये, प्रभू येशूच्या वेळेमध्ये, प्रभू येशूच्या समयामध्ये, प्रभू येशूच्या युगामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ज्या वेळेस शिष्य गेले, परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना अधिकार दिला, जा आणि संपूर्ण राष्ट्रास तुम्ही एक परमेश्वराचा मार्ग सुचवा, रोग्यांना बरे करा, भूतांना घालवा, मृतांना उठवा. आणि हे गेले आणि यांच्या माध्यमातून, यांच्या मध्यस्थीने, यांच्या जाण्याने प्रभू येशूच्या नावाने अनेक भूतग्रस्त नीट झाली. हे परत आले आनंदाने, हर्ष करीत, उल्हासित, उड्या मारीत मारीत आणि म्हटले, प्रभूजी हो तुमच्या नावाने आम्ही भूत घातली आणि ते दरादन निघून गेले हो. इतका आनंदी होऊन सांगत होते. प्रभू येशू म्हणलं, हो थंड राहा जरा, बाळांनो, दादांनो, साहेबांनो, जरा थंड राहा. तुम्ही भूत तुम्हाला वश होतात किंवा भूत तुम्हाला घाबरतात किंवा भूत तुमच्या आवाजाने जातात. आमेन, चांगली गोष्ट आहे, कारण मी तुम्हाला पॉवर दिलेला आहे, कारण तुम्ही वचनाप्रमाणे आचरण करतात, कारण तुम्ही आज्ञा पालन करतात, कारण तुम्ही माझे शिष्य आहात, कारण तुम्हाला मी निवडलेलं आहे, तुम्हाला मी बोलवलेलं आहे, तुम्हाला मी पाचारण केलेलं आहे आणि तुम्हाला मी आचरण करायला लावलेलं आहे. जर आचरण करीत आहात ना तर आमेन, प्रेज द लॉर्ड. भूत तुमच्या जाण्याने नाही, बोलण्याच्या अगोदरच पळाले पाहिजे. 90 टिरीला पाय लावून, हो इतके 90 पळाले पाहिजे ना. कोणत्या जगातली गाडीतलं इतकं स्पीड नाही, इतकं पळाले पाहिजे. तितकं सक्षम परमेश्वरामध्ये आहोत. ते परमेश्वरांचे सामर्थ्य दिलेले त्या काळामध्ये दिलत आणि ह्या काळामध्ये देखील आहेत. आज देखील अनेक देवाचे अभिषिक्त सेवक सेविका आहे. सगळे जर साक्ष द्यायला लागले ना तर वेळच पुरणार नाही हो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये साक्ष आहे. पण मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं, या वचनाच्या माध्यमातून परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे की त्या ठिकाणी म्हणत आहे की मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तुम्ही मला ओळखलं नाही. नुसता खाण्यापुरता ओळखलं, नुसतं चमत्कार करण्यापुरतं ओळखलं, नुसतं भूत घालण्यापुरतं ओळखलं. भूत घालणारा तो तांत्रिक मांत्रिक आहे का? जेवण घालणारा तो भटरिया आहे का? परमेश्वरला काय काय करून टाकलंय सध्याच्या लोकांनी, या काळातल्या, या युगातल्या, या समयातल्या, या वेळेतल्या लोकांनी. परमेश्वराचं अस्तित्वच वेगळं करून टाकलंय. परमेश्वराचं सार्वभौमत्व वेगळं करून टाकलंय. अहो तो राजा आहे, तो राजांचा राजा आहे. आज आम्ही त्याला ऑर्डर करतो येशूच्या नावामध्ये, प्रभू माझ्या जीवनात हे करच, त्याला ऑर्डर देतो. पवित्र आत्म्या डू इट, टेक इट बाहेर. पवित्र आत्म्या मी तुला ऑर्डर देतो, जा आणि त्याचा आजार घाला. अरे काय पद्धत आहे बाबा. पवित्र आत्मा म्हणजे देव आहे, ट्रिनिटी गॉड मधला एक गॉड येतो. आम्ही काय कोणत्या काळामध्ये आहोत, कोणत्या वेळेमध्ये आहोत, कोणत्या समयामध्ये आहोत. आमच्या बरोबर म्हणजे आमच्या पूर्वीच्या काळी जे प्रेषित गण होऊन गेले, जे शिष्यगण होऊन गेले, जे बिलिओस भाऊ बहीण आई वडील होऊन गेले, त्यांच्या बरोबर प्रभू येशू ख्रिस्त डायरेक्ट शरीराने होता. वचनाने, वाणीने, दिसण्याने, डोळ्याने, सगळ्या प्रकारच्या गोष्टी तो त्यांच्याबरोबर होता. पुढे वाचूया आपण ते वचन.
ज्याने मला पाहिले आहे ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे, त्याने पित्यालाही पाहिलाय, तर आम्हाला पिता दाखवा तर आम्हाला पिता दाखवा असे तू कसे म्हणतो? असं तू कसं म्हणतो? अरे येडा झाला काय? डोक्यात पाणी झालं की काय? तू माझ्या बरोबर राहिलास, माझ्या बरोबर खाल्लास, माझ्या बरोबर पेलास, माझ्या पवित्र बाप जो यहोवा परमेश्वर त्याच्या वाणीनुसार जे काही आलं ते मी तुला सांगितलं. तुला हे देखील सांगितलं पिता आणि मी एक आहोत. जो मला ओळखतो तो पित्याला ओळखतो, जो मजमध्ये राहतो तो पित्यामध्ये राहतो, जो जो आज्ञा पालन करतो त्याच्यामध्ये बापन मी सगळंच येऊन बसन. तुझ्यामध्ये कोण बसलंय? ज्या अर्थी तू मला ओळखत नाही, ज्या अर्थी तू परमेश्वर यहोवाला ओळखत नाही, तू सेपरेट करायला लागला. आता तू आताच वाटणं करायला लागला, आताच भावबंदगी पेश करायला लागला. प्रभू मग तुम्ही पुत्र आहेत का? मग बाप कुठे? पवित्र आत्मा कुठे? अहो शिक्षण कुठं चाललंय, जग कुठं चाललंय? आणि हा सगळा परिणाम कशामुळे झालेला आहे? पहिल्या काळात देखील एक एक वचन घेऊन पळणारे शास्त्री पुरुषी सदुकी होते, आणि आताच्या काळामध्ये पण एक एक वचन घेऊन पाळणारे शास्त्रीय पुरुष आहेत. मटक तर काही घेतलं नाही. कुणी खापार घेते, कुणी मधलं घेते, कुणी कडी घेते, मधलं गायाचं घेते, आणि बोले आमच्याकडे पूर्ण मटक आहे. काही मटक पिटक नाही. वचन शास्त्रातलंच घेतात, शिकवतात शास्त्रातलंच, वचन अर्धच सांगतात आणि अर्ध बाजूला ठेवतात. बोले मी यहोवा विटनेस, यहोवाच परमेश्वर आहे, त्याच्या पुढे कुणीच नाही. ओनली जीसस, फक्त येशूच. पेंटिकॉस्टल फक्त पवित्र आत्मा. सेवंथ डे, रोमन कॅथोलिक, सॅल्मेशन आर्मी, पेंटिकॉस्टल, न्यू पेंटिकॉस्टल, प्रोटेस्टंट, सीएनआय, UCNI, कोणत्या कोणत्या काय काय कुठं नाही. कितीतरी पंथन, कितीतरी गोष्टी निर्माण केल्यात. काय एक एक वचन घ्यायचं आणि पळायचं. परमेश्वर उफालत्या पाण्याचा झरा आहे. एका वचनावर नाही, परमेश्वरचं वचन, वचनाचा संदर्भ माग पुढे पाहत चला. तो म्हणत आहे की फिलिपा, मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तुम्ही मला ओळखलंच नाही. मग तुम्ही काय नुसत्या भाकरी मासे खायला आलते का 5,000च्या भोजनाच्या टायमाला? आणखीन परत एकदा भोजन केलं होतं, आणि आधी मध्ये दानपात्राच्या पैशावर हे शिष्यगण गावात जाऊन भाकरी विकत घेऊन यायचे, आणि मग एकत्र मस्तपैकी वन भोजन करायचे. वन प्रति भोजनही नव्हते करते, घरातलं भोजनही नव्हते करीत, आणि धाब्यावरलं भोजनही नाही. वन भोजन. हे वनात थांबायचे, डोंगरात थांबायचे, समुद्राजवळ थांबायचे. यांना भूक लागली की यांच्यातल्या शिष्यापैकी मेन होता यहुदा इस्करियोत, त्याच्याकडे खजिना राहायचा, तो खजिनदार, कॅशियर, आणि मग त्याला जोडीदार कोणतरी जायचे, आणि मग ते भाकरी विकत आणायचे. तुम्हाला मी याचा प्रत्यय सांगतो, याचं उदाहरण सांगतो, याचा प्रूफ देतो तुम्हाला. ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त चालून चालून त्या एका ठिकाणी गेला, आणि त्या ठिकाणी याकोबाची विहीर होती, त्या याकोबाच्या विहिरीजवळ थांबला, आणि त्या ठिकाणी जिला अशुद्ध समजायचं, जिला स्पर्श करीत नव्हते, जी खालच्या जातीची होती, खालच्या दर्जाची होती, शोमरू आणि यहुदी एकमेकाशी संबंध परस्पर ठेवत नव्हते, ते एकमेकाशी बातचीत करीत नव्हते, आणि त्या स्त्रीला प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय मला प्यावस पाणी दे. ती म्हणली कसं काय शक्य आहे, तुम्ही यहुदी मी शोमरोनी, आपला काही कॉन्टॅक्ट होणार नाही बाबा, आपलं काही जमणार नाही. तो मला काय अडचण नाही, तुला पाणी मागणार कोणी हे जर तू ओळखलं असतं तर त्याच्याकडून जिवंत पाणी तू मागितलं असतं, तुझ्यासाठी ते जिवंत पाण्याचा झरा झाला असता, उफाळत्या पाण्याचा झरा. आणि मग त्या ठिकाणचं संभाषण होतं. मी शॉर्टकट मध्ये सांगतो तुम्हाला, त्या मला कारण रेफरन्सवर तुम्हाला घेऊन जायचं आहे, कारण प्रत्येकाला माहिती हे उदाहरण, पण त्याच्यातलं मर्म काय आहे ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितो. आणि ज्यावेळेस मग ती बोलत, त्या दोघांचं बोलणं झालं, आणि ती बहिणीच्या प्रकटीकरण परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, आणि ती गावात गेली आणि म्हणली मशियाला पाहिलंय, मशिया प्रकट झालाय, मशिया आला आहे, आणि मशियाने माझ्या सर्व गोष्टी सांगितल्या. तेवढ्यात हे भाकरी आणायला गेलेली गावातले लोक, हे शिष्यगण, ते आले आणि म्हणले प्रभूजी जेवा. तो म्हटलं आता माझं जेवण झालेलं आहे. यांना वाटलं की याला कोणीतरी आणून दिलं की काय, आम्ही भाकरी आणायला गेलो विकत, आणि ह्या कोणीतरी जेवण केलं काय. पण त्या ठिकाणी म्हणतो हे देवाचं वचनाचं पेरणी करणं, किंवा देवाच्या वचनाच्या माध्यमातून परमेश्वर पित्याची इच्छा पूर्ण करणं, किंवा परमेश्वराचे हेतू, संकल्पना, प्लॅन, बेत पूर्ण करणं, ही काळाची गरज आहे. त्या काळासाठी, त्या वेळेसाठी, त्या युगासाठी, त्या समयासाठी मला जर पाचारण केलेलं आहे ना, तर हेच माझं खरं अन्न. आणि अनेक ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की भाकरी विकत आणलेली आहेत, बऱ्याचशा गोष्टी विकत आणायच्या ते,
मग ह्या सगळ्या गोष्टी खाण्यासाठी, पिण्यासाठी, राहण्यासाठी, कपड्यासाठी, आईश आराम करण्यासाठी, कामधंदे नाही, काही नाही, बोंबलत हिंडायचं. कारण या शिष्यगणांनी काय केलं? प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, मासे धरताय का तुम्ही? फेकून द्या तिथं, मी तुम्हाला माणसं धरणारा करतो. मग पाहिलं ते मासे जाळे सोडून तिथंच निघून गेले. अनेक 1-2-4 आली. पण आताचे मात्र माणसं धरणारे नाही, तर आताचे मासेच धरणारे आहेत. माझ्या प्रिय सेवक वर्गांनो, पास्टर, पाळक साहेब, रेव्हरंड साहेब, बिशप साहेब, बिलिव्हर्स भाऊ बहीण, आई वडील, मासे धरणारे व्हा. आजही आम्ही मासेच धरतो. खाण्याचा प्रकार, मासे धरणं म्हणजे खाण्याचा प्रकार. माणसं अजून धरायनीतच. अनेक मंडळामध्ये माणसं धरण्याच्या ऐवजी मासेच धरले जातात आणि हे मासे चावून खाल्ले जातात. आज तर लोक ते काठी ठेवीत नाही त्याची. आता काही काही लोक आहेत ना, बिगर काट्याचे मासे शोधायचे, वाम असे मोठमोठाले भारी भारी, काटाच लागला नाही पाहिजे. या ठिकाणी परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल की काळाचं लक्षण आम्ही ओळखलं पाहिजे. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या शिष्यांना म्हणत आहे की मी इतका काळ तुम्हाजवळ असून तुम्ही मला ओळखलं नाही. अरे ज्याने मला ओळखलंय त्याने पित्याला ओळखलंय, कारण पिता मध्ये आहे. आज लोकांनी सगळं उलटच करून टाकलंय. प्रभू येशूलाच ओळखीनार. आणि प्रभू येशूला ओळखायचं कसं? तो प्रभू येशूने घालून दिलेला कित्ता, प्रभू येशूने घालून दिलेलं उदाहरण, प्रभू येशूने स्वतः लीन नम्र होऊन मानव देह धारण करून मानवाप्रमाणे येणारे बंधन, येणारे जोखडं, येणाऱ्या समस्या, येणाऱ्या चिंता, येणाऱ्या काळजा, येणाऱ्या व्याधी, येणारे विकार, येणारे शीतू, येणारी निंदा, येणारी नालस्ती, सगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्या तुम्हाला आणि मला होतात ना, बिलिव्हर्स भाऊ बहिणी, आई वडील आणि देवाच्या सेवक वर्गांना, या स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने स्वीकारल्या. त्याच्यातून तो बाजूला गेला, त्याच्यावर विजय मिळवला, त्याच्या पुढे मोहपाश ठेवण्यात आले. त्या काळामध्ये देखील सगळ्यात मोठा हैवान, इब्लिस, दियाबल, दुष्ट, चोर, भामटा, लबाड, तो अंतरिक्षात फिरणारा, देवाच्या विरोधात असणारा, मी देव म्हणणारा, त्याने सुद्धा येऊन परमेश्वराच्या पुढे पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पुढे ऑफर केली. ऑफर आम्ही जशा ऑफर देतो ना मोठमोठ्याला ऑफरिंग, तशी त्यांनी ऑफर दिली. तुम्हाला नमन कर, सगळं देईन, तू इथून खाली उडी टाक, झेलून धरते, तू अमक कर, फलानं कर, विस्तानं कर. आज देखील जगातल्या प्रत्येक गोष्टी येऊन बिलिव्हर्स भाऊ बहीण, आई वडील आणि त्या याजक वर्गांना देखील त्या ठिकाणी मोठं एक आमिष दाखवलं जातं. आणि जर का आम्ही एकदा जगाकडे पाहिलं, आम्ही म्हणतो डोंगरावरून, देवळावरून खाली उडी पाहून हातपाय मोडला तरी चालेल, हे देवदूत नाही आले ना मला धरायला, हातावर तळू द्यायला तरी चालेल, 2-3 करोड रुपये मिळते तर काय फरक पडतोय राव, जाऊ पडू पडतं. आताच शिक्षक गण असा, आताचे बिलिव्हर्स भाऊ बहीण अशी, प्रभूलाच ओळखलं नाही. तिथं त्यांनी धिक्कारलं, राजवैभव धिक्कारून तो या ठिकाणी आला. त्याने परमेश्वर पित्याला म्हणलं नाही, नाही नाही भाऊ, आपण मी जाणार नाही भाऊ, तिथं वधस्तंभ व्हावा लागेल, तिथं लोक मी एवढा राजाचा पुत्र, राज मी माझा सर्व भाव, मी तुम्ही एकुलता एक पुत्र, आपण नाही जात भोकवांते तरी देवदूताला पाठवून टाक. आम्ही असंच करतो. दानपत्र ज्या ठिकाणी कमी पडतं ना, आपल्याला नाही जमत भाऊ, तिथं लय ते काय गाव खराब आहे, दगडाचं आहे, रस्ताच नाही, लाईटच नाही, ते लोक येतच नाही, वाटच बघावं लागते, दुसरं कोणाला तरी त्या पाठवून, आपण नाही जाणार. अशाच प्रकारे या ठिकाणी या काळामध्ये आज हीच कंडिशन चालली आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तुम्ही मला ओळखलंच नाही. आजही बिलिव्हर्स भाऊ बहीण, आई वडील यांनी परमेश्वराच्या पुत्राला ओळखलं नाही. त्याला जाऊ द्या, वचनाला ओळखलं नाही, त्यालाही बाजूला काढा. पवित्र आत्म्यालाही ओळखलं नाही, बरं त्यालाही बाजूला काढा. आता सध्याच्या युगाला, सध्याच्या घडणाऱ्या घटनेला तर तुम्ही ओळखा. झाडाचा पाला गळायला लागला का, अर उन्हाळा यायला लागला चालू, पाली फुटायला, अर वसंत ऋतू व्हायला लागलाय का चालू. ह्या सगळ्या गोष्टीचे लक्षणं आम्हाला समजतात. मग देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे, मग हे लक्षणं आम्हाला का समजत नाही? आणि ज्या अर्थी हे आम्हाला समजत नाही, माझ्या माहितीनुसार हे आम्हाला समजतात, परंतु आम्ही जाणून बुजून रगीलवाणी आपण तसंच तिथं बसून राहतो. पण जर का रगीलवाणी बसून राहिली, इथं कितीही रगीलवाणी करा, पण आधो लोकांमध्ये नीट होतं माणूस,
लगेच पळायला सुरुवात करतं. 90 120 नी 140 नी ते 4 व्हीलरचा काटाच ढळत नाही, ते काटा तोडून पळत माणूस. मग तिथं पळून फायदा नाही हो. पळून पळून अधोलोकातच पळण, पळून पळून नरकातच पळण. त्याच्या बाहेर जायला चान्सच नाही, कंपाऊंड कुदायला चान्स नाही, कुडून उडी फेकायला चान्स नाही, कशालाच चान्स नाही. मग तो चान्स हे काळात, ह्या वेळेत, ह्या समयामध्ये तो चान्स आमच्या जीवनात यावा नाही, ती लाईफ आमच्या जीवनामध्ये नको आहे. तर आम्हाला सार्वकालिक जीवन आणि सार्वकालिक सुख आणि सार्वकालिक वैभव आणि सार्वकालिक स्वर्ग जर हवा असेल तर प्रिय हो, आपल्याला काळाचे लक्षण ओळखणं खूप गरजेचं आहे. आणखीन एक रेफरन्स पाहूया. योहान सुवर्तमान अध्याय क्रमांक 16 आणि वचन क्रमांक 2 पाहूया. ते तुम्हाला सभा बहिष्कृत करतील, ते तुम्हाला सभा बहिष्कृत करतील. इतकेच काय, इतकंच काय, पण तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला, तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करीत आपण देवाला सेवा सादर करीत आहोत असे वाटेल, असं वाटेल, अशी वेळ येत आहे. अशी वेळ येत आहे. पहा आता इथं वचन वाचूया पुन्हा एक वार. योहान सुवर्तमान अध्याय क्रमांक 16 आणि वचन क्रमांक 2. ते तुम्हाला सभा बहिष्कृत करतील. कुणाला? जे देवाचे खास विश्वासणारे आहेत, जे निवडलेले आहेत, जे पाचरण केलेले आहेत, जे आचरण करीत आहेत, जे सत्यामध्ये टिकलेले आहेत, अशांना, बाकीच्यांना सभासदांची त्यांना काय बहिष्कृत करायचंय? तर बहिष्कृत कुणाला करण्यात येईल? की जे नाही करून परमेश्वराला ओळखणारे, पित्याला ओळखणारे, पवित्र आत्म्याला ओळखणारे, सत्याला स्मरणारी, स्वर्गाच्या राज्याचे खास वारीस, सुखलोकाचे वाटेकरी, ह्या लोकांना बहिष्कृत ह्याच लोकांना केलं जातं. सत्य सांगणाऱ्या. पुढे लिहित आहे, इतकेच काय, पण तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला असे वाटेल. कसं वाटतं माहिती का? जसे की जीव घेणाऱ्या प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करीत आहोत. म्हणजे विश्वासणाऱ्या भावा बहिणीचं खच्चीकरण करणं, विश्वासणाऱ्या भावाला बहिणीला, जे बिलिव्हर्स आहेत, जे खरे सत्यामध्ये, त्यांना त्रास देणं म्हणजे देवाची सेवा केल्यासारखं असं यांना भासल, यांना वाटल. आणि आजही तसंच करत आहेत. आज देखील माझ्या देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाची खूप निंदा नालस्ती होत आहे आणि त्याला जबाबदार काही अंश, बऱ्याच अंश आम्ही देखील आहोत. आणि म्हणून प्रिय हो, आम्हाला जपणं खूप महत्वाचं आहे. आम्ही काय करत आहोत, कशा प्रकारे करत आहोत, या गोष्टी समजणं खूप आम्हाला गरजेचं आहे. आणखीन एक रेफरन्स पाहूया. योहान सुवर्तमान अध्याय क्रमांक 16 आणि वचन क्रमांक 19 मध्ये लिहिलेले, आपणाला विचारावे असे त्यांच्या मनात आहे हे ओळखून येशू त्यांना म्हणाला, थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. हे जे मी म्हणालो त्याविषयी तुम्ही एकमेकांना विचारित आहात काय? परमेश्वराचा पुत्र प्रकटीकरण सांगत आहे. परमेश्वराचा पुत्र येणाऱ्या काळाविषयी सांगत आहे. परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येणाऱ्या वेळेविषयी सांगत आहे. चमत्काराविषयी सांगत आहे. अद्भुत साक्षीविषयी सांगत आहे. त्याच्या एक नवीन मिरेकल विषयी सांगत आहे. त्याच्या अधिकाराविषयी सांगत आहे. त्याच्या सार्वभौमत्व अधिकाराविषयी सांगत आहे. कारण जीवन मृत्यू सर्व काही त्याच्या हातामध्ये आहे. तो कुठलीही गोष्ट केव्हाही, कधी, केव्हा करू शकतो. हा अधिकार आहे. या अधिकाराविषयी सांगत आहे. तो थोड्या वेळापूर्वी म्हणतो, तुम्ही मला पाहणार नाहीत. मग हे शिष्य निराश झाले. तो मला पुन्हा एक वार पाहणार. आज ह्याच प्रकारची कंडिशन आहे. ज्यांनी ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहिलं ते प्रकाशमय पाहून, ज्यांनी ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला पाहून आंधळेपणाचं सोंग घेतलं आणि म्हणे, प्रभू आम्ही काय तुला पाहत नाही, ते खरोखर आंधळे झाले. आज त्या आंधळ्यांना दृष्टीदान देण्याचा कृपा आहे. आंधळ्यांना दृष्टीदान देण्याची वेळ आहे. आंधळ्यांनो, प्रभू येशूच्या नावामध्ये मी प्रभू येशूचा सेवक या नात्याने वचनाच्या माध्यमातून तुम्हाला डोळस करू इच्छित आहे. वचनाचे डोळे, वचनाचं दीपक, वचनाची दृष्टी, वचनाचं तेज, वचनाचा प्रकाश तुमच्यापर्यंत पोहोचू इच्छित आहे. ही काळाची गरज आहे. अनेकांना शारीरिक डोळे आहेत परंतु ते आंधळ्यासारखे आहेत. अनेकांना आत्मिक डोळे आहेत परंतु त्यांच्या डोळ्यामध्ये मुसळ कुसळ काय बऱ्याचशा गोष्टी, गवत, काडी, पेंढा सगळं जाऊन बसलेलं आहे. नुसतं एकमेकाचे कुसळ आणि हे काढायचं. सगळे आंधळे होऊन बसले. टिक्का झाले, टिक्का डोक्यात, डोळ्यात असे लेन्स लावलेत काही काही लोकांनी. चांगले डोळे असून त्या ढापणावर लेन्स लावल्यात. घारे डोळे, पिवळे डोळे, हिरवे डोळे, निळे डोळे, सशासारखे लाल डोळे, वाघासारखे पिवळे डोळे,
नुसते अरे हे सगळं काय चाललंय, हे सैतानाच्या डावप्याचं तुम्ही बसत आहात. अहो ज्या परमेश्वराने तुम्हाला नेत्र दिलीत, आंधळ पहिलेच खासाड नाही केली तुमची. आणि ज्यांना सुंदर डोळे येत, ज्या सुंदर डोळ्याने सुंदर वचन वाचावं, ज्या सुंदर डोळ्याने सुंदर सृष्टी पाहावी, या सुंदर डोळ्याने एकमेकावर प्रेम करावं, या सुंदर डोळ्याने परमेश्वराचा महिमा आणि गौरव करण्यासाठी चर्चला जावं, या सुंदर डोळ्याने पाहून काबाड कष्ट करावं, हाताने कष्ट करावे, चांगलं जीवन जगावं. ज्यांना नेत्र नाहीत ना, ज्यांचे डोळे बंद आहेत, जे आंधळे आहेत ना ओरिजिनल, त्यांना देवळाजवळ बसवावं लागतं. वेगवेगळ्या प्रकारचे देवळ आहेत. जिथं कुठं ज्यादा धंदा होईल तिथं आता भिकारी लोकांनी त्यांची जागा कॅप्चर केलेली. मुंबईमध्ये तर 1-1, 3-3, 10-10 लाखाला जागा विकतात फक्त तेवढी बसण्यापुरती. खूप धंदा होतो तिथं. आजही हाच प्रकार आहे. ही काळ वेळ समयामध्ये आज परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देईल की ज्या वेळेस योहान आणि पेत्र त्या प्रल्हादाला मंदिरामध्ये प्रार्थना करायला जात होते आणि त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते लंगडे, लुळे, पांगळे, अंधारे, बहिरे, तोत्रे अशा ज्या प्रकारचे जे लोक होते ना, तर ते लोक काय व्हायचे, तिथे जाऊन बसायचे. जे नाही करून त्यांना भीक द्यावं लागायची, कारण ते शरीराने हँडिकॅप होते. कुठला ना कुठला पार्ट त्यांचा डॅमेज होता आणि त्यांना वैयक्तिकरित्या काम करता येत नव्हतं, कशातच काम करता येत नव्हतं. त्यांना फक्त एकच काम करायचं, दे गे माय, बस एवढंच काम यायचं. आणि मग अशा ठिकाणी देवाचे सेवक गेले आणि सेवक जात असताना त्या भिकाऱ्याने त्या ठिकाणी पाहत आहे की काहीतरी मिळेल. त्या काळी, त्यावेळी, त्या समयी, शिष्यांच्या समयाचं सांगतो मी, परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर ज्यावेळेस शिष्यगण, त्याचे प्रिय याजक वर्ग ज्यावेळेस सेवा करत होते, ते प्रार्थनेला एका मंदिरामध्ये चालले आणि त्या ठिकाणी त्यांनी अपेक्षा बाळगली, तो म्हणला आपल्याकडे सोनं रूप काहीच नाही, आमच्या कंबर कशात काहीच नाही, आमचे बटवे सदाना कदा खाली, आम्हाला दानपात्रच लोक देत नाहीत, आम्हाला वर्गणीच लोक देत नाहीत, आम्हाला देणगीच लोक देत नाहीत, आमच्याकडे काही नाही. आणि जर असेल ना तर आम्ही ते धान्य भांडारात जमा केलेलं आहे, आम्ही आमच्या कॅशियरकडे जमा केलेलं आहे आणि मग त्याला सांगितलेलं आहे अनाथ विधवा यांना सगळ्याला देऊन टाक. त्याच्यामुळे आम्ही काही वैयक्तिकरित्या काही कमराला पैसे घेऊन जात नाही. पण नाजरी येशूच्या नावात उठ आणि चालू लाग. भीक मागत बसलेला येशूच्या नावात उठला आणि चालायला सुरुवात केली. परत भीक मागायला त्याच्याजवळ बसला नाही. याला म्हणतात काळाची गरज, याला म्हणतात समयाची गरज, याला म्हणतात वेळेचा सदुपयोग. आज आम्हाला उठावलं आणि पळायला जरी लावलं तर आपण परत पोतं टाकून तिथेच बसवतो. मग एखादा धाडसा माणूस आला आणि त्याने नीटनेटकं निरीक्षण केलं ना, अरे हे तर चांगलं आहे, करे तुला काम नाही करता येत का, लगेच लोक टोमणे द्यायला सुरुवात करतात. पण ओरिजिनल पांगळा आंधळा लंगडा जर असला ना तर त्याला अवधार्याने 1 रुपया द्यायच्या ऐवजी 10 रुपयाची नोट देतील. पण डुप्लिकेट जर तिथं बसलेला असला, त्यांनी नीटनेटकं जर बघितलं त्याला खालीवर, अरे काम करीत जावा, अरे कवर भीक मागतो, काही ना काही सजेशन देणार. मग अशाच प्रकारे अनेक लोक प्रभू मध्ये नीट झालेत, प्रभूला त्यांनी ओळखलंय, प्रभू बरोबर ते राहिलेत, प्रभू बरोबर ते चाललेत, प्रभू बरोबर त्यांनी प्रचार केला, प्रभू बरोबर त्यांनी सुवार्ता केली. प्रभूने सांगितलं वाढा, 5000 लोक बसलेत, रांगा करा 50-50च्या, सगळ्यांना वाढा. वाढू फेडू लागले, गोळा करू लागले, टोपल्या भरू लागले. जमा झाल्यावर काही तुकडे त्यांनी खाल्ले. सगळे लोक एकदम खुश झाले त्या काळी. आज याच काळी काय, ज्यांना पळायला लावलंय, त्यांना धावायला लावलंय, ज्यांना सुवार्ता सांगायला लावली, ज्यांना देवाचं वचन पाचवायला लागलंय, ज्यांना ज्या ज्या गोष्टी परमेश्वराने सांगितलं उठ आणि चालू लाग, आणि तो गेला आणि मंदिरामध्ये देवाचं स्तुती स्तवन करू लागला. आज आम्हाला चालायची गरज आहे. आज आम्ही परत पांगळे बनलो, आज परत आम्ही आंधळे बनलो, आज परत आम्ही लंगडे लुळे बनलो, आज परत एकदा आमच्यावर तीच पनवती आली. म्हणजे ज्या घाणीतून आम्हाला परमेश्वराच्या पुत्राने उचललं, आज आम्ही त्याच घाणीत परत चाललेलो आहे. ही काळ, ह्या काळातून उठायची वेळ आहे. परमेश्वराचा सेवक या नात्याने मी तुम्हाला सांगू देतो वचनाच्या माध्यमातून की परमेश्वराचं वचन म्हणत आहे की माझा सेवक 7 वेळेस जरी पडला तर सिंहाच्या गर्जनेप्रमाणे उठल. उठण्याची गरज आहे. लोक मध्ये जाऊ द्या, पडून राहा, पडून राहून फायदा होतोय ना, गप बसून फायदा होतोय ना. तेरी भी चुप आणि मेरी भी चुप. अहो तेरी भी चुप आणि मेरी भी चुप नाही. जर का तेरी भी चुप आणि मेरी भी चुप राहिलं तर आम्हाला चुपचाप अधोलोकामध्ये जावं लागेल. मग ते तेरी चुप आणि मेरी चुप, दोघं चुप चुप डायरेक्ट अधोलोक घुमचुप, तिकडं सगळं मस्त पैकी चालत. मग तिथं म्हणायचं नाही प्रभू प्रभू, कारण परमेश्वराचं वचन त्या काळामध्येच लिहिलेलं आहे. संदेशाच्या ग्रंथापैकी, देवाच्या वचनापैकी
पवित्र आत्म्याच्या गायडन्स नुसार तो म्हणत आहे की प्रत्येकाचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही जे प्रभूजी प्रभूजी मानतात. कारण प्रभूजी प्रभूजी म्हणतात पण प्रभूजीने सांगितलेल्या गोष्टी मात्र करत नाही. आणि ज्या अर्थी प्रभू येशूने सांगितलेल्या गोष्टी करत नाही, ज्या अर्थी प्रभू येशूला ते ओळखत नाही, ज्या अर्थी ते परमेश्वराला ओळखत नाही, ज्या अर्थी ते पवित्र आत्म्याला ओळखत नाही, ज्या अर्थी ते वचनाला ओळखत नाही, ज्या अर्थी ते सत्याला ओळखत नाही, ज्या अर्थी ते काळ वेळ समय आता कोणती हे ओळखत नाही, याचा अर्थ यांना उचलान हातपाय बांधून यांच्या कोठारीत टाकून द्या. दुसरा काही पर्याय नाही. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतंय शेवटच्या काळात अनेक लोक येऊन म्हणतील, प्रभूजी मी तर 100% म्हणेन, प्रभूजी मी तुझ्या नावाने लय वेळेस घासात आणला बाबा, मला जे बोलायचं नव्हतं ते सुद्धा मी माझ्याकडून पाप घडलं पण मी ते बोलून मोकळा झालं जे नाही करून लोकांचं तारण व्हावं. ते म्हणशील काय नाही काय नाही, तू बोललास ना तुझ्या अंतःकरणात जे होतं ना ते मुखवाट बाहेर पडलं, तुझा दंड पडणार आहे, मग त्याला कुणालाच सुट्टी नाही. आणि म्हणून वचन सांगतं की शेवटच्या काळात अनेक लोक येऊन म्हणतील, प्रभूजी मी तुझ्या नावाने संदेश दिला, भूतं गाठले, सुवार्ता सांगितली, रोग्यास बरं केलं, मेल्यास उठवलं, बऱ्याचशा गोष्टी केल्या, अनेक लोकांचं तारण केलं. प्रभू म्हणशील मी तुला ओळखत नाही बाबा, ओळखीतच नाही, तू केलंस ना बरं केलंस, तो कुणी केलं मला माहिती, कसं झालं हे मला माहिती, कुणाच्या नावात झालं हे मला माहिती, कुणी केलं हे पण मला माहिती, तुझं नाव मोकार लावून तू लय मोठा बाबासाहेब म्हणू नको. मग त्यावेळेस आम्ही काय उत्तर द्याल? कारण आम्ही काळ वेळ समय आम्ही आमच्यासाठीच्या परमेश्वराने दिला, तो आम्ही ओळखला नाही. आणि परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. आणखीन एक वचन वाचूया जे काळाविषयी वेळेविषयी लिहिलेलं आहे. मग योहान सुसमाचार अध्याय क्रमांक 16 आणि वचन क्रमांक 32. पहा अशी वेळ येत आहे किंबहुना आली आहे की तुमची दानादान होऊन तुम्ही सर्व आपापल्या घरी जाल व मला एकटे सोडाल, तरी मी एकटा नाही, कारण पिता माझ्या बरोबर आहे. अशी वेळ येत आहे किंबहुना आलीच आहे. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देणं त्यावेळेस आली होती, पण त्याच्या अगोदरच परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. ती वेळ यायच्या अगोदरच प्रकटीकरण आहे, ही वेळ यायच्या अगोदरची भविष्यवाणी, वेळ येण्याच्या अगोदर देवाच्या सेवकांना सावध केलं, वेळ येण्याच्या अगोदर त्याच्या शिष्यांना तो सांगून मोकळा झाला. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा त्याने त्याच्या मृत्यूविषयीची भविष्यवाणी केली. जे नाही करून येणाऱ्या दिवसामध्ये माझ्या शिष्यांनी स्थिर राहावं, आलेल्या प्रसंगाला तोंड द्यावं, निराश हताश होऊ नये, पळून जाऊ नये, भागुबाई सारखं पळायचं नाही, परिस्थिती कशी येऊ, पण या आखे पळाले. आपण यांचं जर प्रकटीकरण पाहिलं, प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा गेतसेमने बागेमध्ये पकडण्यात आलं ना, आखे गायब, टिरेला पाय पळाले, एक गेला मागून चोरून चोरून लपून लपून मागोसा काढीत काढीत. ते बसले होते शेकत, हे जाऊन तिथं शेकायला लागलं. लगेच त्याच्यातली एक बाई म्हटली, एक स्त्री, एक मुलगी, अरे हा पण त्यांच्या मधला नाही ना, आपण अजिबात नाही, आपला त्याचा काही संबंध नाही, प्रभू येशू मला माहित नाही भाऊ, आपण कोण आहे माहित नाही. आणि एवढ्या दिवस खाल्लं पिल्लं सगळ्या गोष्टी केला, गळ्यात गाळा घातला, एका ताटात खाल्लं, चिन्ह केले, चमत्कार केले, काय वाटेल ती दुनिया केली. आणि ज्यावेळेस असा टायमिंग आला, हे भविष्य परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने अगोदरच सांगितले. अशाच प्रकारे ह्या काळामध्ये देखील अनेक लोक काय करीत आहे, आणि अशी वेळ येत आहे, आली आहे, त्या काळात पण आली होती आणि आताच्या काळात देखील आलेली आहे. मी म्हणणार नाही दॅट आय प्रोफेन्स यू, ही प्रोफेन्सी इथंच झालेली, ही भविष्यवाणी पहिलीच करून ठेवलेली. पण अनेक लोकांना वाटतं प्रभू येशूच्या काळामध्ये झालेलं आहे, ते आताच्या काळात होणार नाही. अहो, परमेश्वराचं वचन जे आहे ते आमीन आहे, अल्फा आणि ओमेगा आहे, ते रद्द होत नसतं, ते बंद पडत नसतं, ते वेळ काळ समयाला ते चालू असतं. आणि आज हे ओळखणं खूप गरजेचं आहे. आज जर आम्ही ओळखलं, ते त्या ठिकाणी लिहिलं आहे की पहा अशी वेळ येत आहे किंबहुना आली आहे की तुमची दानादान होऊन तुम्ही सर्व आपापल्या घरी जाल. आज काय चाललेलं आहे, आम्ही मंदिरात जातच नाही हो, आपापल्या घरी खेळी खुशालीचं जीवन, परमेश्वराचं जीवन नको आहे. फक्त नाताळाला आम्ही येणार आहेत, नाताळाला आमच्या घरी आम्ही नटून खटून मंदिरात येणारे, तिथं आम्ही पळून नाही जाणार, तिथं दंगा होऊ नये तर धुपा होऊ नये तर तिथं काही नो इंटरेस्टचा बोर्ड असो आम्ही तोडून जाणार, आहे की नाही. पण ते झालं एकदा, प्रभू एकदा ख्रिसमस झाला का बस आम्ही आमच्या घरी मोकळे आईश करायला, मनमानी करायला, अंधकाराच्या जीवनामध्ये जगायला, सगळ्या प्रकारच्या गोष्टी करायला. घरावर स्टार लावलाय तरी आतमधला पार बेकार स्टार होऊन गेला. मंदिरावर स्टार लावले
मोठमोठ्या लाइटिंग केल्या, माळा घातल्या, माळा लावल्या, काय काय रंगरंगोटी केली. इथं अजूनही इथं खराबच. धुण्याची गरज आहे, बदलण्याची गरज आहे, साफसफाईची गरज आहे. आता आपापल्या घरी, इथं लिहित आहे, वचन सांगत आहे की तुम्ही सर्व आपापल्या घरी जाल व मला एकटे सोडाल. शेवटी प्रभू येशू एकटाच, आपण त्याच्या बरोबर नाहीतच आणि तोही आपल्या बरोबर नाही. येवत त्यांनी आपल्या जीवनामध्ये, अंतःकरणामध्ये, मनामध्ये, हृदयामध्ये जागा केली, आपण त्याला हाकलून लावितो. नको बाबा, तू नको थांबू, कारण तू थांबल्यानंतर मला पवित्र जीवन जगावं लागेल. तू माझ्याजवळ असल्यावर मला खोटं नाटक उभारता येणार नाही. तू माझ्या जीवनामध्ये, अंतःकरणामध्ये, माझ्यामध्ये असल्यानंतर मला काही वाईट गोष्टी करता येणार नाही. प्रभू, एक तर तू मला सोडून जा, तर मी तुला सोडून जातो. प्रभू आम्हाला कधीच सोडित नाही, एक सेकंद, एक मिनिट सुद्धा सोडित नाही. कारण त्यांनी सोडण्यासाठी आम्हाला निर्माणच केलं नाही, तर त्याच्यामध्ये राहण्यासाठी निर्माण केलेलं आहे. त्याच्या सार्वकालिक गृहामध्ये निर्माण केलेलं आहे. सुखलोकाच्या, स्वर्गलोकाच्या वारीस आम्ही, अधिकारी म्हणून आम्ही निर्माण झालेलो आहोत. पण आम्ही काय करतो, प्रभू तू माझ्यापासून नाही ना जात, मी आपल्या घरी जातो. आणि आमचं घर कोणतं? जग. जगातल्या सर्व प्रकारच्या हौशी मौशी हे आमचं घर. देवाचं घर कोणतं? देवाबरोबर आम्ही कुठं पळून जातो? पवित्र आत्म्याविरुद्ध, वचनाविरुद्ध, सत्याविरुद्ध, सगळ्या चांगल्या गोष्टी विरुद्ध जीवन जगणं म्हणजे काय करणं? प्रभू येशूला एकटंच सोडणं, वचनाला तिकडच सोडणं. आणि लय कोणता पंडित वचन सांगणार असला ना, बाबा तूच पाळ आणि तुझ्याच घरच्यांना शिकव, आम्हाला काही शिकू नका असं म्हणणारे सुद्धा बिलोज भाऊ बहिणी, आई वडील तयार झाले. याचा अर्थ काय? प्रभू येशूला सोडून दिले. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, मी तुम्हाला प्रार्थनापूर्वक विनंती करतो की ही वेळ बदलण्याची आहे. ही वेळ, ही काळ, हा समय आम्हाला समजून घ्यायचा आहे. की बरेचसे असे बाकीत आहे, लोकांना वाटतं त्या काळामध्ये झालेत. काही लोक तर म्हणतात ते पूर्ण झाले, हो आता त्याचा काही संबंध नाही. अहो ते पूर्ण प्रत्येक टायमिंगला पूर्ण होतं. प्रत्येक देवाचं वचन आमच्या प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येक वेळेस ते पूर्ण व्हायला पाहिजे. असं करून करून आम्ही पूर्णतेकडे जातो. आज तुम्ही आणि मी अपूर्ण आहोत, कारण आम्हाला थोडकं मिळालेलं आहे. आम्ही थोडक्याविषयी विश्वासू आहोत, तर निश्चित अर्थानं परमेश्वर आम्हाला पुष्कळ नेमणूक करील. आणि ह्या जीवनामध्ये जीवन जगत असताना आम्ही प्रभूला सोडणं गरजेचं नाही. आज अनेक भावांनी, बहिणींनी, आई आणि वडिलांनी परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला सोडून दिले आणि आपल्या आपल्या घरी गेलेत. आपल्या आपल्या खुशीमध्ये, आपल्या आपल्या एकदम मनाच्या याच्यात मगन. जसं एखादा मद्य पिणारा व्यक्ती गुंग झालेला असतो त्याच्या धुंदलीत, तो काय करतो त्याला कळत नाही. अशा प्रकारचे देवाने निवडलेले लोक त्यांच्या घरी म्हणजे जगामध्ये धुंदीमध्ये पडले. प्रभू येशूला एकटं सोडलंय, तरी देखील प्रभू येशू तो त्या ठिकाणी म्हणत आहे, मागं फिरा, मन वळवा, पश्चाताप करा, या तुम्ही या घाणीत पडू नका, या अधोलोकामध्ये जाऊ नका, या नरकामध्ये जाऊ नका. हे नरक अधोलोक मी तुमच्यासाठी बनवलेलं नाही. जे आज्ञाभंजक लोक आहेत त्यांच्यासाठी, जे दुष्ट आहेत त्यांच्यासाठी, जे परमेश्वरा विरुद्ध आहेत त्यांच्यासाठी, जो सैतान, दुष्ट, हैवान, इब्लीस जो कोणी आहे त्याच्यासाठी बनवलेलं आहे. हे माझ्या लेकरांसाठी बनवलेलं नाही. कृपा करून तुम्ही तिकडे जाऊ नका. अहो तुम्ही तिकडे जाऊ नये म्हणून तर माझ्या पित्याने म्हणजे यहोवा परमेश्वरने मला पाठवलंय. आज देखील तो प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे. आज देखील पवित्र आत्मा अशा प्रकारे तो सांगत आहे की कृपा करून ती गोष्ट करू नकोस. आज आम्ही पवित्र आत्म्याला डावलले. पवित्र आत्म्याला म्हणतो तिकडेच बस, रविवारच्या दिवशी फक्त प्रकटीकरणाच्या टायमाला. काही ठिकाणी तर जे चर्च चालू होतं, जे प्रकटीकरण चालू होते ना, चर्च संपुष्ट प्रकटीकरणच. वचन कवा चालू होतंय कळत नाही, स्तुती स्तवन कवा चालू होतंय कळत नाही. मध्यस्थीच्या प्रार्थना तिथेही प्रकटीकरण. अहो काही निदान पात्रातच प्रकटीकरण चालू केली आहे. म्हणजे त्याला हे कळत नाही की प्रकटीकरण केव्हा चालू करायचं. म्हणजे याचा अर्थ काय? पवित्र आत्म्यापासून हे दूर येते, या स्वतःचाच आत्मा तयार केला. आता याला नाव काय द्यावा काही कळत नाही. देवाच्या आत्म्याला बाजूला केलं, देवाच्या पुत्राला बाजूला केले, त्याला एकट्यालाच ठेवले. फक्त लोकांना सांगायचं प्रभू माझ्यामध्ये आहे, पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे, यहोवा माझ्यामध्ये आहे. आणि पाहिलं तर याच्यामध्ये दुसरा कोणीतरी असतो की जो याला आज्ञाभंग, देवाच्या विरोधात गोष्टी करायला लावतो. आज ही काळाची माग, वेळेची, समयाची आज गरज आहे. तुम्हाला आणि मला बदलणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. आणखीन इकडे पाहूया योहान सुसमाचार अध्याय क्रमांक 21 आणि वचन क्रमांक 14 मध्ये आपण पाहूया एक विशिष्ट अशी घटना त्या ठिकाणी देखील लिहिलेली आहे. पाहूया. येशू मेल्यातून उठल्यावर
आपल्या शिष्यांना प्रकट झाल्याची ही तिसरी वेळ. आता वेळ, येशू मेल्यातून उठल्यावर आपल्या शिष्यांना प्रकट झाल्याची ही तिसरी वेळ. 3 वेळेस प्रभू येशू मरणानंतर, उठल्यानंतर, पुनरुत्थानानंतर ज्यावेळेस त्यांना भेटला, तीच तिसरी वेळ. त्याच्या अगोदर प्रभू येशूला वधस्तंभावर खेळण्याच्या अगोदर 3 वेळा प्रभू येशू ख्रिस्तानी त्याचं मरणाविषयीचं भविष्य सांगितलं. त्याच्यामधोमध या पकडण्याच्या टायमिंगला, परंतु त्याच्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्तानी त्याच्या शिष्याविषयी प्रकटीकरण केलं. तू मला 3 वेळेस नाकारशील. ते म्हणलं नाही नाही, गळ्यावर सूर्य आले मी आलो तरी चालेल, पण आपण तुला नाकारणार नाही. जेव्हा येशूला धरलंय आणि जेव्हा पळापळ झाली, जेव्हा पांगलेत आणि हे चोरून लपून तिकडे त्या वाड्यात गेला बघायला, आणि त्या ठिकाणी बरोबर त्यांनी 3 वेळा नाकारलं. आज आम्ही किती वेळेस नाकारलेलं आहे? देवाबरोबर राहिलेला शिष्य पेत्र, योहान, जे काही बरेचसे 12 शिष्य, 72 शिष्य, 3000 शिष्य, आणखी तुम्ही आणि मी शिष्य, आज आम्ही परमेश्वरच्या पुत्राला नाकारित आहोत का? आज आम्ही परमेश्वराच्या पुत्राला एकट्याला सोडून दिलाय का? आज आम्ही वचनाच्या विरोधात आहोत का? आज आम्ही पवित्र आत्म्याच्या विरोधात आहोत का? आज आम्ही सत्याच्या विरोधात आहोत का? आज आम्ही केवळ आमच्या नामधारीपणामध्ये आहोत का? आज केवळ वाडवडिलांपासून आलेल्या शिक्षणामध्येच आहोत का? आज आम्ही वाडवडिलांपासून आलेल्या परंपरामध्येच आम्ही जीवन जगत आहोत का? त्या तोच धर्म आणि तेच जीवन आम्हाला समजलेलं आहे. आम्ही त्याच्यामधून आज परिवर्तन होत आहोत का? आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये चेंजिंग करतो, प्रत्येक वेळेचा आम्ही उपयोग करतो, प्रत्येक काळाचा आम्ही उपयोग करतो, प्रत्येक समयाचा आम्ही उपयोग करतो. प्रत्येक काळी, प्रत्येक वेळी, प्रत्येक समयाला आम्ही जसं जसं जग बदलन, जसं जसं हवामान बदलन, जसं जसं वातावरण बदलन, जसं जसं ज्या ज्या गोष्टी बदलतात तसं बदलण्याचा आम्ही 101% प्रयत्न करतो. वेळ प्रसंगी कर्ज काढून प्रयत्न करतो. नसली ऐपत तरी उसनं घेऊन बदल करतो. आज आमच्या आत्मिक जीवनामध्ये या वेळेस आम्ही बदल केलेला आहे का? आमच्या प्रार्थनेमध्ये बदल झालेला आहे का? आमच्या आत्मिकतेमध्ये बदल झालेला आहे का? आमच्या सहभागितेमध्ये बदल झालेला आहे का? आमच्या पवित्र वचनाच्या माध्यमात वाढण्याचा बदल झालेला आहे का? सत्यामध्ये आम्ही समर्पित होऊन आणखीन बदल केलेला आहे का? आज आम्ही काय बदल केलेला आहे? आज आम्ही सगळं जगाबरोबर बदललो, काळाबरोबर, वेळेबरोबर, समयाबरोबर आम्ही समरूप झालो. त्याची हस्तांतरण केलं, त्याला हाताला हात दिला, आणि जशा प्रकारचे काळ, वेळ, समय बदलन, अशा प्रकारे मनुष्य आत्मिकरित्या देखील बदलला. आणि आत्मिकतेमध्ये वाढण्याच्या ऐवजी ती आत्मिकता जगिकतेकडे घेऊन गेला. हा बदल मात्र 100% घडला. आज प्रिय परमेश्वरची इच्छा आहे की हा बदल आत्मिकतेमध्येच व्हायला पाहिजे. आत्मिकतेमध्ये वाढणं खूप गरजेचं आहे. ही काळ, वेळ, समयाची माग आहे. आणि म्हणून आम्ही पाहिलं की काळाची लक्षणं तुम्हाला ओळखता येतात. काळाची पूर्णता झाली आहे. देवाचं राज्य जवळ आलंय. पश्चाताप करा, सुवार्तेवर विश्वास ठेवा. तो काळ जवळ आलाय असे म्हणते, पण काहीच नाही. मी इतका काळ तुम्हाला होता, स्वतः प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना म्हणतो, तरी तुम्ही मला ओळखलं नाही. आजही आम्ही किती दिवसाचे आम्ही ख्रिस्ती लोक आहोत, किती दिवसाचं आम्हाला वचन माहिती आहे, किती दिवसाचे आम्ही सहभागितेमध्ये आहोत, किती दिवसाचा परमेश्वर आमच्यामध्ये चिन्ह चमत्कार करत आहे, तरी आज देखील आम्ही परमेश्वराला ओळखलं नाही, त्याच्या पुत्राला ओळखलं नाही, पवित्र आत्म्याला ओळखलं नाही, सत्याला ओळखलं नाही. कारण बायबल आम्हाला सांगतोय, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतंय, धर्मशास्त्र आम्हाला सांगतंय, पवित्र शास्त्र आम्हाला पुन्हा एक वार सांगते की सत्य तुम्हाला समजल आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करेल. आज आम्ही सत्य समजून घेतलं नाही. आज सत्य समजण्याची वेळ आहे. आज सत्य समजून घेण्याची वेळ आहे. आज सत्याला समर्पित होण्याची गरज आहे. आज सत्यामध्ये चालण्याची गरज आहे. आज सत्यामध्ये शेवटपर्यंत विश्वासात राहण्याची गरज आहे. ही काळ, हा वेळ, हा समय त्याच्यासाठी आहे. जर आम्ही या गोष्टी स्वीकारल्या नाही तर निश्चित अर्थाने याचा तोटा, याचं नुकसान, याचा दंड, याची जी काही मजुरी असेल ती आम्हाला मिळेल. आणि मग तुम्हाला आणि मला म्हणता येणार नाही की प्रभू मी तुझ्यामध्ये खूप काम केलं, मी खूप विश्वास ठेवला, माझ्या जीवनात असं का? प्रभू म्हणशील बाबा तुझी कृती, तुझं काम, तुझं आचरण, तुझं कार्य करण्याची पद्धत, तुझं जीवन जगण्याची पद्धत, तुला जगातल्या सगळ्या हौशी-मौशी आवडायच्या, तुला जगामधल्या सगळ्या खेलीखुशीली आवडायच्या, तुला जगामध्ये सगळा धांगण ढिगाळ आवडायचा, तुला जगामधले सर्व प्रकारचे ऐशाराम आवडायची, तुला जगामधले सगळ्या प्रकारचे पाप कुकर्मामध्ये तुला लय आवड वाटायची. तू पाप करायला तर एकही जागा सोडली नाही. चर्च मध्ये पाप केलं, क्वायर
ते कॅरल सिंगिंग मध्ये पाप केलं, गाणे गाता गाता पाप केलं, काय काय ठिकाणी पाप केलंस. आणि आता काय सांगतो की जे नाही करून प्रभू मी तुझ्यामध्ये काम केलं, प्रभू मी तुझ्यामध्ये श्रम केलं, आणि वरून म्हणतो प्रभू तुझं वचन मी तुझ्या पुढे ठेवतो. जसं काय प्रभू आंधळा आहे, जसं काय प्रभूनी वाचलंच नाही, जसं काय प्रभूला ते माहितच नाही. प्रभू तुझ्या पुढे मी वचन ठेवतो, तुझं वचन सांगतंय प्रभू मध्ये केलेलं श्रम व्यर्थ जाणार नाही. हे असे श्रम खरोखर व्यर्थ जाणार नाही. चांगले जर श्रम केले ना तर 100% परमेश्वराचं सुखलोक स्वर्गलोक. पण जर का जगातले कर्म जगातलं काम केलेलं असेल देवाच्या नावाखाली 100% अधोलोक आणि नरक. आणि प्रभूवरून काय म्हणतो, प्रभू तुझं वचन सांगतंय. काही लोकांना बरंच अशी एक बिलोस भाऊ बहीण आई वडील यांना खूप एक चांगली सवय लागलेली, चांगली मी चांगली म्हणल, कारण देवाच्या वचनाचा महिमा होत असतो त्यामधून, म्हणून ही उत्तम गोष्ट आहे. प्रभू तुझ्या वचनात असं लिहिलंय, प्रभू तुझ्या वचनात तसं लिहिलंय. माझ्या भावांनो बहिणीनो आईने वाढलं असं म्हणायचं सोडून द्या. प्रभूला माहिती त्या वचनात काय लिहिलंय. कारण असाच एकदा एक महाभाग आला आणि तो म्हटला, प्रभू तुझ्या धर्मशास्त्रामध्ये, तुझ्या नियमशास्त्रामध्ये, तुमच्या त्या ग्रंथामध्ये असं लिहिलंय, ते खाली उडी टाक. मी सांगतो तुला माझ्या मनाने, तू इथून खाली उडी टाक. तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला तळ हातावर झेलून धरतील असं शास्त्रात लिहिलं आहे. आजही म्हणतो प्रभू तुझ्या शास्त्रात असं लिहिलंय. अरे कोण म्हणतंय ते? हे शास्त्रात लिहिलंय तर हे आम्हाला पाळायला लिहिलंय, सांगायला नाही. अनेक वेळेस आम्ही लोकांना भूलथापा देतो, लोकांना मोहपाश टाकतो, लोकांना आमचं ज्ञान शिकवतो, पण तू करणी कृती मात्र तिकडे जाणार आहे. ही काळाची गरज आहे. जर तुम्ही म्हणाल ना प्रभू तुझ्या या वचनामध्ये असं लिहिलंय, तर त्या वचनाप्रमाणे पहिले मी वाचलं, ऐकलं पाहिजे, शिकलो पाहिजे, मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, अध्ययन केलं पाहिजे, त्याच्यावर अंमलबजावणी केली पाहिजे. ते माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये मी कार्य केलं पाहिजे. आणि मग म्हणायचं प्रभू तुझ्या वचनामध्ये असं लिहिले. अरे कवाच वाचायचं नाही वचन, म्हणतो प्रभू तुझ्या वचनामध्ये ती लिहिले. एक दारोडा व्यक्ती आला, 1-2 मिनिटासाठी मी एक उदाहरण सांगू इच्छितो आणि या ठिकाणी आपण थांबणार आहोत. नेक्स्ट टाइमला पाहूया. एक दारू पिलेला व्यक्ती येतोय आणि म्हणतोय, पास्टर साहेब मी जे दारू पित आहे ते काही मी बळच मनाने करीत नाही, मी नियमशास्त्र पूर्ण करीत आहे. म्हटलं अरे दादा हे नियमशास्त्र मध्ये लिहिलेलं नाही. अहो याचा अर्थ तुम्ही नियमशास्त्र वाचलं नाही, पवित्र शास्त्र वाचलं नाही. म्हटलं कुठं लिहिलंय? लगेच सांगितलं, हो पाळक साहेब तिथं असं लिहिलंय, मरणाच्या लागास असलेल्यास मध्ये दे. मी म्हणलं धन्य बाबा, कोणत्या बायबल मध्ये वाचलं? तर म्हटलं सगळ्याच याच्यात लिहिलंय. आणि मी काय धर्मशास्त्राच्या व्यतिरिक्त करीत नाही. आणि तुम्ही मला काय सांगता मद्य पिणाऱ्या स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही, इथं धडधडीत असं लिहिलंय. मग मी त्या दादांना सांगितलं, दादा ते पवित्र शास्त्र उघडा आणि पुन्हा एक वार वाचा. त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, जे मरणाच्या लागास लागलेले असेल ना त्याला मद्य दे. घे म्हणला नाही बाबा, तू घेतोस. काही लोकांना हे कळत नाही. धचा म करून माधवरावचा खून करून मोकळी. म्हणून देवाचा सेवक नवशिका नसावा. उठते सुटते होंडे भुंडे, कसे पण वाकडे तिकडे, बांगे चिंगे, चायना चुईना कटिंग केलेले आणि प्रकटीकरण करायला लागले, प्रोफेन्सी करायला लागल्या, भविष्यवाणी करायला. सुधरा, सावधान. प्रभेशूच्या नावामध्ये मी प्रभेशूच्या सेवक या नात्याने मी विनंती करतो, सावधानतेचा इशारा देखील देतो आणि या ठिकाणी तुम्हाला उत्तम असा मार्ग देखील दाखवतो. आदरपूर्वक, प्रेमपूर्वक हात जोडून विनंती करून प्रभेशू मध्ये की काळ वेळ समयाबरोबर चला. आता भविष्यवाण्या आणि या बाकीच्या, आता देवाचं वचन पूर्ण होत चाललेलं आहे. आता नवीन भविष्यवाण्या बंद झाल्यात. आता या भविष्यवाण्या प्रकटीकरणाच्या पुस्तकात बंद केल्यात ना, आता ह्या चालू झालेल्या तर ह्या थोड्या राहिल्यात पूर्ण व्हायच्या. आता नवीन भविष्यवक्ते निघलेत. भविष्यवक्त्यांनो जे परमेश्वरापासून आहे तेच सांगा. आणि आजकाल तर इतके भविष्यवक्ते निघलेत ना जबरदस्त, सगळ्याच गोष्टीचं भविष्य. यांना 5-5 मिनिटाला भविष्यवाणी येते, यांना 5-5 मिनिटाला संदेश येतात, यांना 5-5 मिनिटाला सगळं कुणाच्या घरात काय पुरलं, कुणाच्या घरात काय उरलंय, आणि कुणाच्या घरात काय लुटायचं, आणि कुणाच्या घरात काय लुटून आणलंय, आणि कुणाच्या घरात कुणी काय केलंय.
हे जाणत्या जोशासारखे धंदे सोडून द्या. आणि कारण ही वेळ आहे, काळ आहे, समय आहे. ही वेळ तुम्हाला आणि मला, जर आम्ही जिवंत आहोत तर आम्हाला बदलण्याची दिलेली आहे, सत्याकडे येण्याचे दिलेले. जर आम्ही ही वेळ आवडली, हा काळ जर आम्ही आमच्या हातातून निष्ठू दिला, तर मात्र त्या काळाच्या तडाख्यात सापडतो. मग मात्र आमची खैर नाही. येऊया छोटीशी प्रार्थना करूया. पवित्र तोरसेना जिथे बाप्पा जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी प्रार्थना विनंती करतो. या काळाबरोबर, या वेळेबरोबर, या समयाबरोबर तू चालण्यासाठी, तुझ्यामध्ये चालण्यासाठी तू आम्हाला सहाय्य मार्गदर्शन कर. सर्व अपराध पापाची देण कृपेने क्षमा कर. आम्ही पुन्हा एक वार पाप करू नये अशी पश्चाताप बुद्धी तू आम्हाला दे. तुझ्या पवित्र आत्म्याच्या कृपेने परमेश्वर देव बाप्पा तुझं सामर्थ्य आमच्यावर असू दे, जेणेकरून आम्ही पाप करू नये आणि आमचं परमेश्वर देव बाप्पा शालन, परमेश्वर विशेष करून आमची रवानगी त्या अधोलोकात किंवा नरक राज्याकडे आम्ही जाऊ नये म्हणून विशेष तू मार्गदर्शन तू कर. या सवाल मी प्रार्थना करतो माझ्या भारत देशासाठी, माझ्या महाराष्ट्र राज्यासाठी, महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, त्याचप्रमाणे सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्सेस, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, सर्व प्रकारच्या मिनिस्ट्र्या, सर्व प्रकारच्या संस्था, सर्व प्रकारचे वैयक्तिक इंडिपेंडंट स्वतंत्र मिनिस्ट्री करणारे पास्टर साहेब, पालक साहेब, रेव्हरंड साहेब, बिशप साहेब, जे काही देवा तुझे निवडलेले बिलिव्हर्स भाऊ बहीण आहे, त्या प्रत्येकाला कृपाभिषेक कर, प्रत्येकाला सहाय्य मार्गदर्शन कर. आणि या वेळेमध्ये आम्ही तुझ्या नावाचा महिमा आणि गौरव, तुझा प्रचार, तुझी सुवार्ता सत्याने आत्म्याने निखरपणाने सांगावी ही वेळ आहे. या वेळेचा आम्ही उपयोग करावा अशी देखील कृपा कर. आदर, गौरव, सन्मान तुला देत ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात मागतो. स्वर्गीय पित्या तू आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक यू. गॉड ब्लेस यू.